तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं. सारखं लाडक्या बहिणी योजनेची माहिती, के-वाय-सी हे नाही सांगणार. आज आहे जे घरचा कर्ता पुरुष असतो राबणारा आणि ज्याचा एकदम भक्कम आधार असतो काम सोडल्यानंतर आणि काम करत असतो, ते म्हणजे पी-एफ. पी-एफ संदर्भात आपल्याला अनेक शंका असतील, की कसं तयार करायचं, काय तयार करायचं? त्याच्याशी एक छोटी अपडेट आली ती सांगतो, ती म्हणजे तुम्हाला यू-एन नंबर ॲक्टिव्हेट करायचा असेल, तर ह्याच्या अगोदर कंपनीत कामाला लागायचं. मग कंपनी तयार करणं आणि त्यात जर कंपनीने चुकीचा डाटा, नाव, गाव सगळं चुकीचं टाकलं, तर मग तुमचे व्यथा वेगळीच असायची. पण आता केंद्र सरकारने नवीन सिस्टम आणली आहे. तुमचं जे फेस ऑथेंटिकेशन आहे, आधारद्वारे करून तुम्ही स्वतः तुमचा यू-एन नंबर म्हणजे ई-पी-एफ-ओची सुरुवात जिथनं होती ते ॲक्टिव्हेट करू शकता आणि हा एप्रिल 2026 पासून तुम्ही यू-पी-आयद्वारे स्वतः पैसे काढू शकता. हे अत्यंत सोपं झालेलं आहे आणि आता कंपनीवर अवलंबून राहायची गरज नाही आणि आर-बी-आय आणि यू-पी-आयच्या जेवढ्या मर्यादा आहेत, साधारणतः 5 लाखापर्यंतच्या, जसे टप्प्याटप्प्याने पैसे काढायचे आहेत, तसे तुम्ही काढू शकता. अत्यंत सोपी पद्धत आहे आणि तुम्ही फेस ऑथेंटिकेशनद्वारे यू-एन नंबर ॲक्टिव्हेट केल्यानंतर ज्या सुविधा आहेत, त्या लगेच सक्रिय होणार आहे, असं केंद्र शासनाने सांगितलेलं आहे. आता व्हायचं कसं, तुम्ही YouTubeला व्हिडिओ बघायचे, ट्युटोरियल बघायचे, मग टाकायचे आणि मेन म्हणजे अडचण यायची की ई-पी-एफ-ओची साईड सगळ्यात भांगार साईड आहे. ती साईड चालत नव्हती. आपलेच पैसे असायचे, गुंतून राहायचे. आता हळू ही प्रोसेस सोयीस्कर होत आली आहे. ह्याच्याबाबत आणखी माहिती आपल्या चॅनलवर मिळतच राहील. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे सांगायची गरज आहे. लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.